ठरलं तर मग मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या भागात कल्पना घरातील सर्वांना चोरचोराच्या हाका मारत असते आणि खूप रडते. तेव्हा घरातील सर्वच जण कल्पनाकडे धावत येतात. ज्यावेळी कल्पनाला ते रडताना पाहतात तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अर्जुन, प्रताप, सायली खूप घाबरतात. ते विचारतात आई की काय झालं आहे? अगं मम्मा, तू एवढी काय रडते आहेस? सायली पटकन कल्पनाला चेअरवरती बसवते. तेव्हा पूर्णाची कल्पनाला म्हणते की हे बघ, तू आधी शांत हो आणि त्यानंतर सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा कल्पना खुलासा करते की तिच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याची गाडी क्रॅश झाली आहे. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली कल्पनाला विचारते की बँगलोरचे मामा का? तेव्हा कल्पना सांगते की हो, तो खूप सिरियस आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा घरातील सर्वच जण खूप मोठ्या धक्क्यात असतात. प्रताप तिथे कल्पनाला म्हणतो की हे बघ कल्पना, आपण दोघेही आत्ताच निघूयात आणि दादाला बरं वाटलं ना की परत येऊयात. तेव्हा पूर्णाई म्हणते की हो कल्पना, तुला लवकरच निघावं लागेल. कल्पना प्रतापला येण्यासाठी नकार देते. कल्पना प्रतापला सांगते की दादाला बरं वाटल्यानंतर मी तुम्हाला बोलावून घेईनच, तोपर्यंत मी आत्ता एकटीच जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मम्मा, मी तुझ्यासाठी फ्लाईट बुक करतो. तर प्रताप म्हणतो की ठीक आहे, मी तुला एअरपोर्टपर्यंत सोडायला येतो. तेव्हा सायली कल्पनाला म्हणते की हे बघा आई, तुम्ही स्वतःची आणि मामांची नीट काळजी घ्या. तर विमल म्हणते की मी तुमची लवकरात लवकर बॅग पॅक करते, 8-10 दिवसांचं सामान त्यात भरू का? असं म्हणत विमल कल्पनाची बॅग भरण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा पूर्णाई कल्पनाला धीर देते की देवी आईवरती विश्वास ठेव. हे बघ देवी आई तुझ्या भावाला काहीच नाही होऊ देणार. तोचपर्यंत अर्जुनने फ्लाईटचं तिकीट बुक केलेलं असतं. अर्जुन आता फ्लाईटचं बुकिंग झाल्यानंतर कल्पना एअरपोर्टला सोडण्यासाठी तो गाडी काढतो. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की तू इथे सर्वांची काळजी घेण्यासाठी आहेस ना, त्यामुळे मला काहीच चिंता नाही आहे. तर सायली कल्पनाला सांगते की हो आई, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही फक्त दादाची आणि स्वतःची काळजी घ्या. तर कल्पना एअरपोर्टला जायला निघते. प्रतापही तिच्यासोबत जातो. तोचपर्यंत प्रिया मात्र अर्जुन सायलीच्याच रूममध्ये असते. अर्जुन सायली रूममध्ये नाही आहेत हे लक्षात घेत प्रिया ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याचा प्रयत्न करते. त्याचसाठी प्रिया पटकन रूमचे दरवाजे बंद करून घेते आणि त्याचनंतर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ड्रॉवर, कबर्ड या सगळ्यांमध्ये शोधाशोध करायला लागते. प्रियाने खूप साऱ्या फाईल्स चेक केलेल्या असतात, परंतु काही केल्या तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटतच नसते. प्रियाने रूममधले प्रत्येक ड्रॉवर, कबर्ड चेक केलेले असतात, परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटली नसल्याने प्रिया विचार करते की सहजासहजी मिळेल अशा ठिकाणी तरी हे दोघं फाईल नाही ठेवणार. मला ना रूमचा कोपरा चेक करायला हवा असं विचार करत प्रिया तिथे अर्जुन सायलीची कपाटं देखील चेक करायला घेते. ज्यावेळी त्यांच्या कपाटांमध्ये सगळ्या फाईल ती चाचपडून पाहत असते तरी देखील तिच्या हाती कोणतीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागतच नाही. सायलीचं कपाट देखील तिने चेक केलेलं असतं आणि प्रियाचा नुसता संताप होतो. तिला जे हवं असतं ते घडतच नसतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिच्या हाती लागणारच नसते, कारण अर्जुनने ती एका वेगळ्याच ठिकाणी लपवून ठेवलेली असते आणि त्याला पासवर्ड देखील असतं. त्याचनंतर प्रिया बुक सेल्फ चेक करायला लागते. त्याच वेळेस प्रियाच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजतो. ती विचार करते की अशी शोधाशोध करण्यापेक्षा देखील एक वेगळा प्लॅन करून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवू शकते मी, किंवा ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांच्या समोर आणू शकते. आणि त्याचनंतर प्रिया तिथेच ड्रेसिंग टेबलवरती सायलीचा मोबाईल ठेवलेला असतो. तो मोबाईल घेते आणि त्या मोबाईलवरून ती अर्जुनला मेसेज पाठवते की खूप दिवस झाले आहे, मला माझ्या मनातील एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ही गोष्ट मला तुम्हाला कित्येक दिवस झालं सांगायची आहे, परंतु माझ्या मनात थोडीशी भीती आहे. तुम्ही माझं ऐकाल ना? परंतु मला ही गोष्ट तुम्हाला घरात सांगता नाही येणार आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही प्लीज मला हायवेजवळच्या गार्डनमध्ये येऊन भेटा. तुमची सायली. असं तिथे आता प्रियाने सायलीच्या फोनवरून अर्जुनला मेसेज पाठवलेला असतो आणि प्रिया तिथे आता स्वतःला तिला अडकवायचं नसतं, त्याचमुळे सायलीच्या मोबाईलमधील तो मेसेज डिलीट करते. परंतु प्रिया अजूनही भ्रमात असते आणि तिच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार असतो. प्रिया तिथे विचार करते की आता लवकरच सत्य बाहेर येईल की तुमचं काही एकमेकांवरती प्रेम नाही आहे, तुमचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुरतं लग्न आहे. आणि मग सायली
तुझी या घरातून कायमची हकालपट्टी होईल. दिवसाढवळ्या कधी न पूर्ण होणारं स्वप्न प्रिया पाहत असते. प्रिया सायलीचा मोबाईल जसा होता अगदी त्याचप्रमाणे ड्रेसिंग टेबलवरती ठेवते आणि त्यानंतर ती सुरुवातीला अंदाज घेते की बाहेर कोणी आहे का, आणि त्यानंतरच प्रिया रूममधून पसार होते. सायली अर्जुनसाठी प्रियाने एक सापळा रचलेला असतो, तर तोचपर्यंत खालती सर्वच जण पॅनिक झालेले असतात, टेन्शनमध्ये असतात. पुन्हाची तिथे सायलीला सांगते की कल्पना खंबीर आहे, परंतु तिच्या भावाला अचानक काहीतरी होईल यामुळे कल्पना खचून गेली आहे. तेव्हा विमल पूर्णाईंना सांगते की बरोबर आहे तुमचं. ज्यावेळी कल्पना वहिनी निघाले होत्या ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबतच नव्हतं. खूप काळजीत होत्या त्या. पूर्णाची तिथे सायलीला सांगते की अर्जुनचा मोहन मामा खूप हसरा आहे, खूप गुणी आहे, आणि ती देवी आईकडे प्रार्थना करते की तो सुखरूप राहू देत, आणि जे काही त्याच्यावर तर संकट असेल तर ते माझ्यावरती आण, जे काही व्हायचं असेल ते माझं होऊ देत. असं म्हणता क्षणी अर्जुन, सायली त्याचबरोबर विमलला देखील मोठा धक्का बसतो. सायली पूर्णाचींना सांगते की असं अभद्र नका बोलू. तेव्हा पूर्णाची सायलीला म्हणते की अभद्र बोलणं नाहीच आहे, माझं सगळं काही जगून झालं आहे, परंतु मोहनचं वय खूप लहान आहे, त्याला त्याचं आयुष्य जगायचं आहे. तेव्हा अर्जुन पूर्णाचीला धीर देतो, तिचं सांत्वन करतो की पूर्णाची, तू असं काहीतरी बोलू नकोस. हे बघ, मोहन मामांना देखील काही होणार नाहीये आणि तुला देखील काहीच होणार नाहीये. तेव्हा प्रिया मध्येच नाक खुपसते आणि ती पूर्णाचीला म्हणते की पूर्णाची, तुला अजून खूप जास्त जगायचं आहे. अर्जुन सायलीचा फुलणारा संसार तुला पाहायचा आहे. असं प्रियाने म्हणतात क्षणी सर्वांच्या नजरा प्रियाकडे वळतात. सर्वच जण प्रियाकडे खूप रागाने पाहत असतात. तुला अर्जुन सायलीचं पतवंड मांडीवरती खेळवायचं आहे ना पूर्णाची, असं प्रियाने म्हणता क्षणी तिथे पूर्णाची प्रियाचा पचका करते आणि सर्वांच्या समोर प्रियाकडे दुर्लक्ष करते. पूर्णाची सायलीला त्यांच्यासाठी कॉफी बनवायला सांगते. त्याचनंतर पूर्णाची तिच्या रूमकडे निघालेली असते. तेव्हा विमल म्हणते की चला मी तुम्हाला रूममध्ये सोडते. तेव्हा पूर्णाची नकार देते, तर प्रिया उगीचच पुढे पुढे करायला लागते. परंतु तिच्या गोडी गुलाबीला आता कोणीही बोलणारं नसतं. ज्यावेळी प्रिया पूर्णाचीला म्हणते की मी येऊ का तुला सोडायला, तेव्हा पूर्णाची तिला साधं उत्तरही देत नाही आणि तिला चांगलं तोंडघशी पाडून तेथून निघून जाते. पूर्णाची निघून गेल्यानंतर अर्जुनही सायलीला सांगतो की मी माझ्या रूममध्ये आहे, आणि तोही निघून जातो. प्रियाला तिथे कोणीही बोलायला देखील तयार नसतं. तिची लायकी सर्वांनीच तिला दाखवून दिलेली असते. तर प्रिया तिथेच सोफ्यावरती बसते. ज्यावेळी सायली पूर्णाजींसाठी कॉफी बनवत असते, तेव्हा सायली अर्जुनचा विचार करते की हे मगाशी माझ्याबद्दल किती भरभरून बोलत होते. सायली खूप खुश असते. मी इथून निघून गेले तर त्यांचं काय होईल हे ते मला स्वतःहून सांगत होते, परंतु नेमकी तिथे प्रिया आली. प्रिया आली नसती तर अर्जुन सर काय म्हणाले असते की सायली, माझ्या आयुष्यातून दूर जाऊ नकोस, कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे. असं अनेक विचार करत सायली खूप एक्सायटेड असते की अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी. अर्जुन तिच्यावरती खरोखरच प्रेम करायला लागला आहे हे कुठेतरी आता सायलीला मनातून जाणवायला लागतं. सायली विचार करते की फक्त अर्जुन सर माझ्यावरती प्रेम करू शकतात, या विचाराने देखील माझ्या काळजाचा ठोका चुकतो आहे, आणि सायली खूप लाजते. तोचपर्यंत इकडे प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच कारस्थान शिजतं. इकडे प्रिया मात्र वेगळाच विचार करते की अर्जुनला मी सायलीच्या फोनवरून मेसेज पाठवला आहे. आता लवकरच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य बाहेर येईल, परंतु ते सत्य बाहेर काढण्यासाठी ना माझ्या हाती ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागायला हवी होती. परंतु असू देत, आता सायलीच्या फोनवरून मेसेज केला आहे म्हटल्यानंतर अर्जुन सायलीवरती काही प्रेम करत नाही हे नक्कीच सिद्ध होईल. परंतु प्रिया अजूनही भ्रमात असते. लवकरच प्रिया स्वतःच तोंडघशी पडणार असते. तर तोचपर्यंत इकडे मधुभाऊंचे गोळे औषधं संपलेली असतात. इतक्यातच सायली त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. ज्यावेळी सायली रूममध्ये येत असताना मधुभाऊंना हाक मारते, तेव्हा मधुभाऊ पटकन गोळ्या औषधं बॅगमध्ये भरतात आणि बॅग ठेवून देतात. सायली मधुभाऊंना चहा देते आणि विचारते की काय झालं मधुभाऊ, तुम्हाला काही हवं आहे का, बॅगमध्ये काय शोधत होतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला म्हाताऱ्याला काय लागणार आहे. परंतु सायलीने मधुभाऊंची चोरी पकडलेली असते. सायली तिथे म्हणते तरी सायलीला थोडी शंका आलेलीच असते
की मधुभाऊंना काहीतरी हवं आहे आणि ते टाळाटाळ करतायत. तेव्हा सायली विचारते पुन्हा की मला सांगा की बॅगेमध्ये काय लपवलंय. तेव्हा मधुभाऊ सायलीला दाब देतात की हे बघ साऊ, मी आत्ताच बॅग नीटनेटकी भरून ठेवली आहे, त्यात आता उचकपाचक करू नकोसा. तेव्हा सायली मधुभाऊंना म्हणते की बॅग द्यायला टाळाटाळ करताय म्हणजे नक्कीच काहीतरी तुम्ही लपवलंच असणार आहे. आणि सायली मधुभाऊंची बॅग काढते. मधुभाऊ सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सायली ही त्यांचीच मुलगी, तितकीच हट्टी. सायली बॅगमधून बाहेर औषधं काढते. तेव्हा सायलीला धक्काच बसतो. सायली मधुभाऊंना विचारते की हे काय मधुभाऊ, तुमची औषधं संपली आहेत आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवत होतात. ते काही नाही, मी जाऊन पटकन तुमची औषधं घेऊन येते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं नको राहू देत साऊ, त्या औषधांची मला काही गरज नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की गरज आहे मधुभाऊ, तुम्ही माझ्यापासून मुद्दाम हे सगळं लपवत होतात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मधुभाऊ की औषधाचा एकही डोस चुकवायचा नाही आहे. मग तर मधुभाऊंनी सायलीपासून औषधं संपले आहे ही गोष्ट लपवली होती. ते सायलीला मात्र आवडलेलं नसतं. सायली मधुभाऊंना दाब देते की हे बघा मधुभाऊ, आता इथून पुढे तुमची औषधं संपलेत ही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही आहे आणि मी औषधं घेऊन येते, ती औषधं वेळेवरती तुम्हाला घ्यायची आहेत, नाहीतर मी ओरडे ना. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की अरे बाप रे, माझी साऊ जर अशी मला ओरडायला लागली तर मी घाबरतो ना. तेव्हा सायली हसते. तेव्हा तिथे मधुभाऊंना सायली विचारते की परंतु ही गोष्ट तुम्ही का लपवलीत मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ सांगतात की साऊ बाळा, अगं लेकीच्या घरी कशाला उगाचच मागावं, म्हणून काहीच बोललो नाही. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, लेकीच्या घरी असं अवघडल्यासारखं राहतात का, उलट तुम्ही तर दिमाखात राहायला हवं, असं म्हणत सायली हसत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की वा, वकिलाची बायको शोभतेस बरं का. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, मी औषधे घेऊन येते. तेव्हा मधुभाऊ सायलीला थांबवतात. तिला सांगतात की आता दिवे लागण झाले आहे ना, कशाला उगाचच यावेळी बाहेर पडतेस. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, हीच जर गोष्ट तुम्ही मला आधीच सांगितली असती तर मला यावेळी बाहेर जावं लागलं असतं का. त्याचनंतर सायली मधुभाऊंची औषधं आणण्यासाठी निघालेली असते. तेव्हा मधुभाऊंना सायली सांगते की तो चहा घ्या आणि कप ठेवायला बाहेर जाऊ नका, लेकीचं घर आहे ना, अगदी ऐटीत राहा. असं म्हणत असताना मधुभाऊ देखील हसतात. त्याचनंतर सायली मधुभाऊंच्या खोलीतून बाहेर जाते. तर तोचपर्यंत इकडे प्रिया मात्र खूप ऐटीत असते. तिला विमलने कॉफी आणून देते. इतक्यातच सायली तिथे येते. सायली विमलला म्हणते की मधुभाऊंची औषधं आणण्यासाठी मी बाहेर जाते आहे, तुम्ही प्लीज पूर्ण आजीला कॉफी नेऊन द्याल का. तेव्हा विमल सांगते की हो. सायली मधुभाऊंची औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडते. प्रिया खूप खुश होते. विचार करते की वा, सायली स्वतःहूनच घराबाहेर जाते आहे यावेळी, म्हणजे मला तिला घराबाहेर काढण्यासाठी खोटं कारण द्यायची गरजच नाहीये. प्रिया पुढे विचार करते की आता फक्त मी पाठवलेला अर्जुनला जो मेसेज आहे तो त्याने बघायला हवा आहे. आणि प्रिया गुपचूप चोर पावलांनी अर्जुनच्या रूमकडे निघते. ज्यावेळी प्रिया अर्जुनच्या रूममध्ये टोकावते तर अर्जुन, प्रिया थोडीशी घाबरलेलीच असते. विचार करते की अर्जुनने जर तो मेसेज कामाच्या घाई गडबडीमध्ये जर वाचलाच नाही तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. त्याचनंतर अर्जुन ज्यावेळी दुबे केसची फाईल चेक करतो तेव्हा विचार करतो की या केसमध्ये आय विटनेस खोटं बोलतो आहे. आता मला लवकर परत या केससाठी मीटिंग अरेंज करावी लागेल, मला लवकर फोन करावा लागेल. असं विचार करत अर्जुन ज्यावेळी फोन हाती घेतो तेव्हा प्रिया खूप खुश असते. तिला वाटतं की आता तिचा प्लॅन फत्ते होईल. परंतु अर्जुन जेव्हा त्याचा फोन चेक करतो तर त्याचा फोन स्विच ऑफ असतो. तेव्हा अर्जुन पटकन तो फोन चार्ज करायला घेतो आणि त्याचनंतर त्या केसची स्टडी करायला लागतो. प्रियाचा पुन्हा मोठा पचका झालेला असतो. प्रिया थोडीशी हायपर झालेली असते. विचार करते की हा अर्जुन तर फोनच बघत नाहीये, याने मेसेज नाहीच वाचला तर तोचपर्यंत सायली परत घरी येईल आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. मी असं अर्जुन तुझ्या रूमच्या बाहेर देखील थांबू शकत नाही. मला जर इथे अचानक कोणी पाहिलं तर मला खूप सारे प्रश्न विचारले जातील. प्लीज प्लीज अर्जुन, तू एकदा स्वतःचा मोबाईल बघ, प्लीज तो मेसेज वाच. असं तिथे म्हणत प्रिया तिथून निघून जाते. प्रिया निघून गेल्यानंतर अर्जुन काही वेळाने ती केस स्टडी करत असतो. त्याचनंतर तो स्वतःचा मोबाईल हाती घेतो. ज्यावेळी तो मोबाईल हाती घेतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सायलीने तर त्याला मेसेज पाठवला आहे, परंतु तो खरा पाठवलेला प्रियानेच असतो. अर्जुन ज्यावेळी तो मेसेज वाचतो
अर्जुनचा विश्वासच बसत नसतो की सायली कधीतरी असा अर्जुनला मेसेज करू शकते. अर्जुनचं मन आनंदाने उड्या मारायला लागतं. तेव्हा अर्जुन पुढे मेसेज वाचतो की सायलीला तिच्या मनातलं काहीतरी मला सांगायचं आहे. अर्जुन खूप खुश होतो आणि विचार करतो की मला माहिती आहे की तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे, परंतु तुमच्या तोंडून ते मला ऐकायचं आहे. ही गोष्ट लवकरात लवकर चैतन्याला मला सांगावी लागेल असा विचार करत अर्जुन चैतन्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु चैतन्याचा फोन बंद लागतो. अर्जुन आनंदाने अगदी वेडापिसा होतो आणि त्याला वाटायला लागतं की सायलीला आता त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली द्यायची आहे. आणि अर्जुन इतका खुश असतो की तो घाई गडबडीमध्ये काय काय करतोय तेच त्याला सुचत नसतं, काही सुधरत देखील नसतं. अर्जुन तिथे आता लॅपटॉप बॅग हातामध्ये घेतो आणि स्वतःच पुन्हा विचार करतो की अरे हे मी काय करतोय, लॅपटॉप का घेऊन जातो आहे. त्याच नंतर अर्जुन पाण्याचा जग ग्लास हातामध्ये घेतो आणि विचार करतो की हे सगळं मी काय करतोय वेड्यासारखं. आणि अर्जुन तिथे स्वतःला सांगतो की हे बघ अर्जुन, रिलॅक्स हो, शांत हो. अर्जुनचं मन आनंदाने उड्या मारत असतं. त्याचनंतर अर्जुन स्वतःलाच म्हणतो की चल अर्जुन पटकन, अरे वेळ नाही आहे तुझ्याकडे. अर्जुन ज्यावेळी कपाट उघडतो तेव्हा समोर सायलीने पाडव्याला गिफ्ट केलेला शर्ट असतो. अर्जुन तोच शर्ट घालण्याचं ठरवतो. अर्जुन पटकन तयार होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. अर्जुन त्याचनंतर मस्त असा छान तयार होऊन खालती आलेला असतो. ज्यावेळी अर्जुन खालती आलेला असतो त्याच वेळेस प्रियाचं त्याच्याकडे लक्ष जातं. प्रियाचा प्लॅन आता फत्ते होणार असतो. अर्जुन तिथे विमलला सांगतो की मी बाहेर चाललो आहे आणि तो सायलीबद्दल विमलकडे चौकशी करतो. तेव्हा विमल सांगते की ते आत्ताच बाहेर गेले आहेत. अर्जुन आणखीनच खुश होतो आणि विचार करतो की म्हणजे मिसेस सायली नक्कीच गार्डनमध्ये गेल्या असतील. पहिलीच माझी त्यांच्यासोबतची रोमॅन्टिक डेट आहे, आता मला उशीर करून चालणार नाही असं म्हणत विचार करून अर्जुनच स्वतःच इतका खुश असतो की त्यावेळी प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन, तू कोणत्या केस संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी जातो आहेस का. अर्जुन मुद्दाम प्रियाला इग्नोर करतो आणि सायलीला भेटण्यासाठी जातो, परंतु हा सापळा तर प्रियाने रचलेला असतो. तर सायलीच्या फोनवरून आलेल्या मेसेजनुसार अर्जुन हायवेजवळच्या गार्डनमध्ये पार्कमध्ये वेळेवरती पोहोचलेला असतो आणि अर्जुनची नजर तिथे मात्र सायलीला शोधत असते. अर्जुन विचार करतो की कमाल आहे, मिसेस सायलीने तर मला 7 वाजता यायला सांगितलं होतं, परंतु त्या स्वतःच आल्या नाहीत. मला असं वाटतं की नक्कीच त्या कुठलं तरी महत्त्वाचं काम करून येतील. टाईम मॅनेजमेंट कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं असं विचार करत हसत अर्जुन एका बाकड्यावरती जाऊन बसतो. त्याचनंतर अर्जुन सायलीला शोधत असतो, सायलीची वाट पाहत असतो. तोचपर्यंत अर्जुनच्या पाठोपाठ प्रिया देखील त्या गार्डनमध्ये पोहोचलेली असते आणि एका झाडाच्या पाठीमागून ती अर्जुनवरती नजर ठेवून असते. अर्जुन सतत म्हणतो की मिसेस सायली प्लीज लवकर या ना, अहो तुम्ही मला लवकर यायला सांगितलं आणि स्वतःच आल्या नाहीत. त्याचनंतर अर्जुन आपला मोबाईल बाहेर काढतो आणि त्यामध्ये कॅमेरा ऑन करतो आणि तो नीटनेटकेपणाने आला आहे का, छान दिसतोय का, हे सगळे त्या कॅमेऱ्यात चेक करत असतो. स्वतःचे केस कपडे वगैरे ठीकठाक आहेत का हे चेक करतो आणि त्याचनंतर स्वतःच परफेक्ट आहे असं सांगतो. ज्यावेळी अर्जुनचं लक्ष जातं, विचार करतो की अरे बापरे, बॅटरी तर फक्त 3%च राहिली आहे. मिसेस सायली जर आल्या, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मीच नाही भेटलो तर प्लीज मिसेस सायली लवकर या ना असं म्हणत अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. सायलीच्या वाटेकडेच डोळे लावून असतो. अर्जुनचं लक्ष ज्यावेळी फ्लॉवर्सकडे जातं तेव्हा अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि विचार करतो की अरे बापरे, आज एकतर मिसेस सायली मला प्रपोज करतील किंवा मी त्यांना प्रपोज करेन, परंतु त्यांना प्रपोज करण्यासाठी मी त्यांच्यासाठी काही गिफ्टच आणलेलं नाही आहे. आणि तो स्वतःच्या डोक्यातच टपली मारतो. त्यानंतर त्याचं लक्ष जेव्हा फुलांकडे जातं, विचार करतो की मिसेस सायलीसाठी निदान खास फूल तरी घ्यायला हवं. अर्जुन फुलवाल्याला बोलावून घेतो आणि त्याला एक फूल द्यायला सांगतो. तेव्हा तो फुलवाला म्हणतो की साहेब, अहो एवढे जेंटलमॅन सारखे कपडे घालून आला आहात आणि तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला आज प्रपोज करणार असाल नाही का, मग त्यासाठी एक फूल का घेताय, अहो तुम्ही तर डझनभर फूल घ्यायला हवेत ना. तेव्हा अर्जुन विचार करतो की डझनभर, आणि त्यानंतर तो त्या फुलवाल्याला तेवढी फुलंही द्यायला सांगतो. प्रियाचं लक्ष अर्जुनकडेच असतं. प्रिया अर्जुनला पाहत विचार करते की अर्जुन एवढा वेळ त्या फुलवाल्याशी काय गप्पा मारतो आहे आणि त्याच्याकडून एवढी सारी फुलं घेतोय, म्हणजेच त्याला त्याची फुलं विकण्यासाठी मदत करतो आहे वाटतं.
मूर्खच आहे. तर तो फुलवाला तिथे अर्जुनला बेस्ट ऑफ लक म्हणतो. अर्जुन म्हणतो की खरंच त्याचीच खूप गरज आहे. अर्जुन थोडासा नर्वस असतो, थोडासा घाबरलेला असतो की सायलीला त्याला आता प्रपोज करायचं असतं, तेही नजरेला नजर देऊन, आणि त्याची हिंमत होत नसते. तरी देखील खूप सारी हिंमत गोळा करून अर्जुन पुढे जातो. त्यानंतर अर्जुनने फुले घेतलेली असतात आणि विचार करतो की मिसेस सायली, आज आपण दोघेही एकमेकांच्या मनातील भावना एकमेकांच्या समोर व्यक्त करणार आहात. मला माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, प्रेमाची कबुली द्यायची आहे. प्लीज मिसेस सायली, लवकर या ना, तुम्ही कुठे राहिला आहात, असं विचार करतो आणि अर्जुन इकडे तिकडे सायलीला शोधायला लागतो. आणि लपून छपून मात्र प्रिया अर्जुनवरती नजर ठेवून असते. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, अर्जुनने तिथे आता सायली नसतेच, प्रिया असते आणि तिला पाहिलेलं नसतं. तर तिथे प्रिया विचार करते की अर्जुनचं सायलीवरती काही प्रेम नाही आहे आणि त्यांच्या खोट्या लग्नाचं बिंग मी लवकरच फोडेन. परंतु तोचपर्यंत अर्जुन सायलीवरच्या प्रेमाची कबुलीच देऊन टाकतो आणि प्रियाचा खूप मोठा पचका होतो. प्रिया विचार करते की अर्जुन, म्हणजे तुझं सायलीवरती खरं प्रेम आहे, परंतु तुझं हेच खरं प्रेम तुझ्या खोट्या कॉन्ट्रॅक्टसारखं खोटं करून टाक.